नाही नाही, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, आपण कृपया नियम 35 वाचावा. नियम 35 मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन. त्यांचं विधान पूर्ण नव्हता, तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे. आपण खाली बसा. मुख्यमंत्री महोदय, ऐका ऐका विजयराव, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ओ ताई, नंतर बोला ना, नंतर बोला विजयराव, नंतर बोला, नंतर बोला. बघा मी का बोललो विजयराव. नाही नाही, शांत बसा सगळ्यांनी. घोषणा केलीच ना ती, ती काय बोलू शकत नाही. बसा. ऐका ऐका ताई, ऐका, बसा. मी का बोललो. आशिष शेलारजी, खाली बसून बोलू नका. माझा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही. बघा ऐका, विजयराव, नाही नाही, विजयराव काय लावलंय. रवी राणाजी, खाली बसा. आपण विजयराव, नाही नाही, विजयराव, ओ विजयराव, मी का बोललो, मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी, तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार, कसं देणार. मग आता जेव्हा खटाखट खूप बोलले तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार. पण त्यांनी देशातल्या जनतेने खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का. मोदीनं प्रधानमंत्री केलंच की नाही, केलं की नाही. तुम्ही किती आकांडतांडव केला, बोललं की नाही. तुम्ही किती जंग पछाडले मोदी होऊ नये म्हणून. एक मिनिट ऐका. मला एकच आपल्याला सांगतो मी. हे बघा, तुम्ही पेढेही वाटले. मी काल का परवा म्हणालो तुम्ही पेढे पण. विजयराव, एक मिनिट. विजयराव, मला सांगा, सगळ्यांनी प्रयत्न केले की नाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये म्हणून, केले की नाही. पण झालं काय, झालं किती केलं तरी मोदीच प्रधानमंत्री झाले. बरोबर. तुम्ही पेढे पण वाटले. मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटले का तुम्ही हारले म्हणून पेढे वाटले का. तुमचे 40-50, ताई ऐका ना, 40-50 आणि 99 म्हणजे 100 पण नाही आकडा पकडला. तुम्हाला 240 पर्यंत पोहोचायला 25 वर्ष लागतील. 25 वर्ष. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, बघा संविधान बदलणार हे एकच नरेटिव्ह तुम्ही केलं. दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार. त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले. नाही हे काय. बघा, मला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.